नाही बघा, अजित दादा हे जनसामान्यांचे नेते होते आणि अजित दादा हे प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखायचे की काय पोटेन्शियल कार्यकर्त्यामध्ये आहे। आणि 2019 मध्ये स्वतः अजितदादांनी एक सर्वे नागपूरला केला होता आणि तेव्हा अनिल देशमुख साहेबांना सांगितलं होतं की आभा पांडेला बोलवा आणि मला त्यांनी पक्षात घेतलं बोलावून। आणि त्याच्यानंतर आता जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक आली तेव्हा दुसऱ्यांदा सुद्धा मला आदरणीय अजितदादांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि पक्षाची तिकीट दिली। आदरणीय दादांच्या आशीर्वादाने मी जे काही कामं करू शकली, आदरणीय दादांनी सुद्धा निधी दिला होता, त्यांच्या आशीर्वादाने जनतेचा भरगोच्च प्रतिसादाने नागपूर शहरातनं मी एकटी नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे। दादा हे जनसामान्यांचे नेते होते आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं याच्यात देशाचं महाराष्ट्राचं तर नुकसान आहेच, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा सुद्धा खूप मोठं नुकसान आहे। दादा हे नेहमी जनतेकरता जगत होते आणि शेवटपर दादांचं जनतेकरता झालेलं आहे आणि लाखो लोकांचं कुटुंब आदरणीय अजितदादांचं सांभाळण्याकरता आदरणीय वहिनी साहेबांना पुढे यावं लागेल आणि अशा प्रकारची ठाम भूमिका घेऊन आम्ही सगळ्यांनी मिळून जिद्द केली की आदरणीय वहिनी साहेब, आपलं दादांचं कुटुंब हे खूप मोठं आहे आणि या कुटुंबाला सांभाळण्याकरता तुम्हाला यावं लागेल। जनसामान्यात, राजकारणात, समाजसेवेत असताना अशी कठोर निर्णय जनतेकरता घ्यावी लागतात आणि त्या प्रकारचा निर्णय आज सुनेत्रा वहिनी घेत आहेत। निश्चितच दादांचे स्वप्न, दादांनी जे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता जे स्वप्न बघितले होते, निश्चितच वहिनी साहेब हे स्वप्न पूर्ण करतील आणि आम्ही सगळे सोबत वहिनी साहेबांच्या नेहमी राहू, ही ठाम भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। बघा, हे जे विलिनीकरणाचा मुद्दा आहे हा खूप मोठ्या लेवलचा मुद्दा आहे आणि आदरणीय मोठे पवार साहेब, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय आमचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब हे मिळून योग्य निर्णय घेतील, जे जनतेच्या हिताचं राहील ते निश्चितच आपल्या पुढे तो निर्णय येईल। नाही बघा, ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस जनसामान्यांचा नेता हा दादा होते आणि जनसामान्यांची भूमिका किंवा त्यांची जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्याकरता कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला यावं लागेल आणि अशा प्रकारची भूमिका आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सगळ्यांच्या निवेदनानंतर जी घेतलेली आहे, त्याच्यामुळे हा त्यांचा योग्य निर्णय असं मला वाटतंय। धन्यवाद।